मॉर्निंग मंडळी. आत्ताच आम्ही उठलेलो आहे आणि काल आम्हाला रात्री खूप उशीर झाला. थिबिम स्टेशनवरून आम्हाला कलंगूटला रिसॉर्टला यायलाच आम्हाला आय गेस पाऊण तास आणि 1 तास लागला. त्यात पण एक टॅक्सी भेटली. टॅक्सीवाल्यांनी आमच्याकडून 1200 रुपये चार्ज केले. आम्ही शेअरिंगमध्ये आलो. रात्री उशीर आल्यामुळं आम्ही जास्त काही शूट केलं नाही. आणि आता वाजले 10. आम्ही चाललो नाश्त्याला. नाश्त्याची जागा दाखवतो. तुम्ही बघू शकता या इथे रेस्टॉरंट आहे. परत एकदा दाखवतो बाहेर. तिथून एक्झिट करूया. इथे रेस्टॉरंट आहे. आपण आता रेस्टॉरंटमध्ये एंटर करतो. मला दिसत नाही. आम्ही जस्ट नाश्ता केला. तिथला नाश्ता खूप छान होता. मस्त टेस्टी नाश्ता. आणि आता आम्ही रिसॉर्टच्या आजूबाजूला फिरतो आहे. इथे स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही. खूप मोठा स्विमिंग पूल आहे. छान आहे. साईडला रेस्टॉरंट आहे. इथं साईडला रूम. ओव्हरऑल खूप छान आहे. मी तुम्हाला ॲड्रेस देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही नक्की विजिट करू शकता या रिसॉर्टला. मी रेकमेंड करेन. तुम्ही जर फॅमिलीसोबत जर आला इथे तर तुम्ही छान एन्जॉय करू शकता. बिकॉज फॅमिलीसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथं. लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मस्त आहे ओव्हरऑल. रिसॉर्ट ॲक्च्युली कलंगूटमध्येच आहे. कलंगूट सोनी प्लाझा. या इकडे स्विमिंग पूल आहे. पलीकडे इव्हेंटसाठी अशी छोटीशी जागा आहे. आणि त्याच्या पलीकडे आय गेस इथे पण इव्हेंटसाठी एक हॉल आहे. आणि या साईडला रूम्स आहेत. खूप मोठ्या जागेमध्ये पसरलेला हा रिसॉर्ट. मित्र मला आवाज देतात. आम्हाला ॲक्च्युली आता जरा फिरायला जायचं बीचवर. बीचला एक फेरफटका मारणार आहे. त्यानंतर तुम्हाला बीचचे पण साईडचे थोडे सीन्स दाखवतो. आम्ही एक स्कूटर हायर केलेत 3. आणि आम्ही चाललो आता कलंगूट बीच. सचिन सगळ्यांचंच ओलंच आहे बाळा. ऑप्शन नाही. यशवंत गाडी व्यवस्थित चालू.
हेल्मेट काही कळतच नाही, तरंगल्यासारखं झालं डोक्यात. सचिन चाल ना, चला आपण निघूया. आम्ही आलेलो आता कलंगूट बीचला. जबरदस्त गर्दी आहे, त्यामुळे मला वाटतं राईड्स वगैरे बंद आहेत आज. आम्ही आलो आता बागा बीचला. त्याची मोबाईलची बॅटरी आमची स्विच ऑफ झाली, त्यामुळे मोबाईल आम्हाला व्हिडिओ नाही काढता. आम्ही बागा बीचला रेस्टॉरंट आम्हाला बागा बीच क्राऊडेड बीच आहे. इथे पण खूप सारे रेस्टॉरंट आहेत. सेंट अँथोनीज रेस्टॉरंट अँड बारमध्ये जरा थोडंसं काहीतरी खाणार आहे, स्नॅक्स वगैरे खाणार आहे. जाऊया. I'm leaving home for the coastline, someplace under the sun. I feel my heart for the first time, 'cause now I'm moving on, yeah, I'm moving on. And there's a place that I've dreamed of, where I can free my mind. I hear the sounds of the season and lose all sense of time. I'm moving far away to a sunny place where it's just you and me. Feels like we're in a dream. You know what I mean. The summer air by the seaside, the way it feels how long
someplace under the sun. I feel my heart for the first time. 'Cause now I'm moving on, yeah, I'm moving on. And there's a place that I've dreamed एक of. पण शॉर्मा शॉप भेटलं नाही ब्रो. कसं काय? त्यानं गणपती जरा लेट होतो. इकडचे लोक इकडचे लोक गणपती लेट करतात. शॉर्मा खात नसतील मला. गणपतीच्या नंतर मग शोरमा जास्त. आणि सध्या काय इकडचा गणपती आमच्या विसर्जन झालं. त्यानंतर नॉनव्हेज जास्त शॉर्मा भेटायला पाहिजे होता. भेटायला पाहिजे. पण आपली शोरमा उगाच- भेटेल इथे, पण आता क्वालिटी नाही भेटणार. घेण्या देण्याची पायपीट झाली पण आपली. मग ते पायाचं पीठ झालं. मसल मेमरी पण आपली आता एकदम ठीक आहे. वीक झाली. झालं.